तुम्ही जर शिधापत्रिका धारक म्हणजेच रेशन कार्ड धारक असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुम्ही जर अद्याप तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी झाली आहे किंवा नाही याचं स्टेटस ऑनलाईन तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम रेशन कार्ड ई-के-वाय-सी स्टेटस ऑनलाईन पाहण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील, म्हणजेच इन्स्टॉल करावे लागतील. यामधील पहिलं ॲप्लिकेशन आहे मेरा के-वाय-सी. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे आधार फेस आर-डी. हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मेरा ई-के-वाय-सी ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांच्या आधार के-वाय-सीचं स्टेटस आपल्याला तपासायचं असेल किंवा आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती असेल किंवा ग्राहक असेल, त्यांचं या ठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर जनरेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करा. जनरेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवरती एक 6 डिजिट ओ-टी-पी पाठवण्यात येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो कॅप्चासुद्धा तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर थोड्याच वेळास अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल, ज्यामध्ये लाभार्थ्यांचं नाव असेल, राज्य असेल, रेशन कार्डचं नंबर किंवा क्रमांक असेल. त्यानंतर शेवटला या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय दिसत असेल ई-के-वाय-सी स्टेटस. ई-के-वाय-सी स्टेटस समोर जर वाय दिसत असेल, तर तुम्ही समजू शकता की तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. जर ई-के-वाय-सी स्टेटस समोर एन दिसत असेल, तर तुम्ही समजू शकता की तुमच्या रेशन कार्डची के-वाय-सी अद्याप झालेली नाही. जर तुम्हाला रेशन कार्डची के-वाय-सी तुमच्या मोबाईलवरून करायची असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू.